तरी शेतकरी आत्महत्यांचं प्रमाण कुठेही व्यस्त होत नाहीये, वाढीला लागल्याचं दिसतं. शेतकरी विरोधी काय त्याला काय नाव आहे नाही, असं आहे, आदरणीय सदाभाऊंनी जी भूमिका या ठिकाणी मांडली, ज्या सूचना त्यांनी केल्या त्या अतिशय योग्य आहेत. कारण सदाभाऊ पण चळवळीतून आलेले नेते, त्यांनी ज्या सूचना केल्या त्या अतिशय बरोबर आहे. बघा, जसं एखाद्या साखर कारखाना असेल किंवा कुठलाही उद्योग असेल, मी तुम्हाला उदाहरण सांगतो. समजा हा मोबाईल आहे, हा जर बनत असेल 100 रुपयाला आणि तर याचा मालक याला 200 रुपयाला विकतो. जर हा मोबाईल 100 रुपयाला बनला आणि याच्या मालकाने याला 50 रुपयाला विकलं तर त्या मालकाला आत्महत्याच करावी लागेल. तसं शेतीचं झालंय. शेतीला उद्योगाचा दर्जा नावापुरता मिळालाय. जसं एखादा कारखाना उभा करताना त्या कारखान्याला पाण्याची सोय दिल्या जाते, सरकार उपलब्ध करून देतं, विजेची सोय करून देतं, त्या कारखान्यासाठी रस्ता करून देतं, त्याच्यासाठी बाजारपेठ उपलब्ध करून देतं. मग शेती हा आमचा कारखाना आहे, हा उद्योग आहे. मग आमच्या उद्योगाला काय काय सुविधा पाहिजे, तर आमच्या शेताकडे जाणारा एक पूर्ण रस्ता चांगला आम्हाला पाहिजे, पूर्ण वेळ सिंचनाची सोय आम्हाला पाहिजे, पूर्ण वेळ विजेची सोय आम्हाला पाहिजे, तंत्रज्ञानाचं नवं स्वातंत्र्य आम्हाला पाहिजे, बाजारपेठ पाहिजे, गावागावात कोल्ड स्टोरेज पाहिजे, गावागावात गोडाऊन पाहिजे, की आमचा शेतमाल वाटेल तेव्हा आम्ही विकू शकलो पाहिजे. गोडाऊन नसल्यामुळं आम्हाला शेतमाल ताबडतोब विकून टाकावा लागतो. आणि उदाहरण तुम्हाला सांगतो, 1972 साली 1 क्विंटल कापूस आणि 1 तोळा सोनं बरोबरीत होतं. आज सोन्याचा भाव 1.5-2 लाखापर्यंत तोळ्याला गेलाय आणि कापसाचा भाव हा 6-7 हजारावर आलाय. लक्षात ठेवा. म्हणजे सगळ्या गोष्टींचे भाव वाढले पण शेतीमालाचे भाव वाढले नाही. कर्जमाफी किंवा कर्जमुक्ती हा तात्पुरता उपाय आहे, याने लगेच प्रश्न सुटत नाही. म्हणजे आजारी पडलेल्या माणसाला सलाईन द्यावं तसं कर्जमुक्तीचा कर्जमाफीचा उपाय आहे. आमचं सरकारला म्हणणं असं आहे की तुम्ही शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव द्या. उदाहरणार्थ, गेल्या वर्षीचा सोयाबीनचा 1 क्विंटलचा उत्पादन खर्च 7,000 ते 7,500 रुपये आहे. मी पूर्ण अभ्यासांती तुम्हाला सांगतो. आणि बाजारात शेतकऱ्याला भाव मिळाला 4,000. मग तो त्याच्यावर कर्ज होणार नाही तर काय होणार आहे? तो आत्महत्या करणार तर काय करणार आहे? किमान 7,500 रुपये प्रति क्विंटल जर भाव असेल, उत्पादन खर्च असेल तर 10 ते